सर, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे। माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आता अजितदादांना खालच्या पातळीची टीका करण्यात आलेली आहे। काल देखील त्यांनी अनेक शब्द बोलून टाकले, तसेच फोटो देखील वापरतात अजून देखील असा देखील सुप्रीम कोर्टात पुरावा वकिलांनी केला। काल माजी मंत्री आणि डॉक्टर, मी कायम असं इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये बोलतो त्यांना, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सिन्नरच्या सभेमध्ये पुन्हा एकदा आकलेचे तारे तोडत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर बेछूट असे आरोप केले। मला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना एकच सांगायचंय की माझ्याबरोबर सकाळी 6 वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला जनसमुदाय, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी 5:30 पावणे 6 पासून देवगिरी बंगल्याच्या बाहेर लाईन लावतात। पण आपल्याला कदाचित सकाळी लवकर उठायची सवय नसेल, कारण आपले रात्रीचे खेळ चालती अशी आपली प्रवृत्ती आहे। कायम महाराष्ट्रामध्ये जनसेवा सकाळी 6 वाजल्यापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब करत असतात। बैलाचं शिंग देखील आपल्याला लागलं तर चालायला त्रास होईल, हीच माझी आपल्याला सल्ला आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आत्ताच मी टीव्हीवर बघितलं की अभिषेक मनु संघवी यांनी कुठलं पोस्टर दाखवलं की ज्याच्यामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांचा फोटो आणि नाव वापरतोय। असं मी तरी पोस्टर बघितलेलं नाही, कारण आम्हाला प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेबांकडनं सक्त आदेश आहेत की कुठेही पवार साहेबांचं नाव, फोटो वापरायचं नाही। ठाण्यातील कार्यालय देखील आपण बघू शकता की इथे माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचाच फोटो आहे। आम्ही वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आदरणीय साहेबांचं नाव आणि फोटो वापरत नाही। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये कुठलं पोस्टर, काय अभिषेक मनु संघवी यांनी दाखवलं याबद्दल अधिक माहिती मी नक्की घेईन। तर अजितदादा देखील असं सांगतात की बारामती फक्त घड्याळानेच काम केलेलं आहे, तुम्हाला भावुक करण्याचा देखील प्रयत्न होईल येणाऱ्या निवडणुकीत। 91ला सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर पहिले खासदार म्हणून त्यांनी आपलं राजकीय जीवन सुरू केलं आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीचं नेतृत्व हे अजितदादांनी केलं। अनेक महत्वाची पदं महाराष्ट्रामध्ये त्यांनी राबवली आणि बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं जीवन समर्पित केलं आणि कायम घड्याळ तिथे 99 नंतर जिंकत आलेलं आहे। म्हणून त्यांनी आवाहन केलं की माझी निशाणी घड्याळ आहे आणि घड्याळाला साथ द्या। सर, वसंत मोरे देखील आता शरद पवारांना भेटणार आहे अशी चर्चा सुरू आहे, काय वाटतं मनसेमध्ये वसंत मोरे? आता वसंत मोरेंनी काय राजकीय भूमिका घ्यायची, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे। ते अनेक नेत्यांना भेटत आहेत, किंबहुना काही नेते त्यांना जाऊन भेटत आहेत। त्यामुळे त्यांनी जो निर्णय घ्यायचा हा वसंत मोरेंचा वैयक्तिक निर्णय असेल। तर काल बघितल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये देखील लढाई पाहायला मिळाली आहे। TMT महिलांसाठी 50% जे सुरू देण्यात आलेलं आवासाठी त्यात आमदार केंद्र असतील, शिवसेना भाजपसोबत नेहमीच दुजाभाव करत आलेली आहे असं त्यांचं